विद्यार्थ्यांनो, आज आपण स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्तेमध्ये विचारले जाणारे वेन आकृतीवरील प्रश्न त्याचा अभ्यास करणार आहोत. बघा, मी आता इथं एक आकृती काढलेली आहे. ओके, आकृतीत तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या आकृत्या दिसतात सांगा बघू मला. अगदी बरोबर, त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ. हे वर्तुळ आहे, हे वर्तुळ काय दाखवतं आपल्याला? डॉक्टरांची संख्या दाखवतं. हा त्रिकोण आहे, हे काय दाखवतं? प्राध्यापकांची संख्या दाखवतं. आणि हा चौकोन आहे, हे काय दाखवतं? विद्यार्थ्यांची संख्या दाखवतं. आणि यावर आधारित तिथं प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, काही डॉक्टर विद्यार्थी सुद्धा आहेत, प्राध्यापक पण आहेत. काही प्राध्यापक डॉक्टर सुद्धा आहेत, विद्यार्थी सुद्धा आहेत. आणि काही विद्यार्थी प्राध्यापक पण आहेत आणि डॉक्टर पण आहेत. आणि अशा वेळेला आपला गोंधळ होतो की बाबा नेमके विद्यार्थी कोण, प्राध्यापक कोण आणि डॉक्टर कोण, आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. तर बघा, पहिल्यांदा आपण काय करायचं, अशा आकृत्या येतात तेव्हा कोणत्या आकृतीत किती संख्या दिलीत ते पहिल्यांदा लिहायचं. आता उदाहरणार्थ बघा, प्राध्यापक. प्राध्यापक म्हणजे काय दाखवलेलं आहे इथं? त्रिकोण दाखवलेला आहे ना. या त्रिकोणातील जरा संख्या सांगा बघू मला, फक्त त्रिकोणातील संख्या. 10 आणि कोणती संख्या आहे? 7, 5, 3. या 4 संख्या कशात आहेत? त्रिकोणात आहेत. ओके, आता चौकोनातील संख्या सांगा. चौकोन म्हणजे काय दाखवले सांगा? विद्यार्थी दाखवलेत. चौकोन दाखवलेला आहे. हा, चौकोनात कोणकोणत्या संख्या आल्यात सांगा? 30, 7, 3, 2. छान. आता फक्त वर्तुळात आलेल्या एकूण संख्या सांगा. वर्तुळ काय दाखवतं? डॉक्टर दाखवतं. वर्तुळात कोणकोणत्या संख्या आलेत? 22, 5, 3, 2. अशा पहिल्यांदा संख्या लिहून घेतल्यानंतर त्यावरच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पटकन काढता येतात. आता बघा, काय प्रश्न आहे पहिला. डॉक्टर असलेले किती विद्यार्थी प्राध्यापक सुद्धा आहेत? म्हणजे असा अंक, जो अंक डॉक्टर पण आहे, विद्यार्थी पण मध्ये आहे आणि प्राध्यापकामध्ये पण आहे. मग सांगा बघू, तिन्हीत असलेला अंक कोणता आहे सांगा. बघा, 3 हा अंक तिन्ही क्षेत्रात आहे. प्राध्यापक मध्ये पण आहे, विद्यार्थी मध्ये पण आहे, डॉक्टर मध्ये पण आहे. आकृती बघताना कन्फ्युजन होतं आपलं, पण असं जर का लिहून काढला तर आपल्याला पटकन उत्तर येतं. म्हणून डॉक्टर असलेले किती विद्यार्थी प्राध्यापक आहेत? 3. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. पहिला प्रश्न लक्षात आला सगळ्यांच्या? आता दुसरा प्रश्न बघा, कोणत्या क्षेत्रातील लोक सर्वात जास्त आहेत? आता आपण इथं संख्या लिहिलेली आहे, त्यांची काय करायची? बेरीज करायची. 10 आणि 7 17, 17 आणि 5 22, 22 आणि 3 25. म्हणजे 25 संख्या प्राध्यापकांची झाली. 30 आणि 7 37 आणि 3 40 आणि 2 42 संख्या विद्यार्थ्यांची झाली. 22 आणि 5 27, 27 आणि 3 30 आणि 2 32 संख्या झाली डॉक्टरांची. मग कोणाची संख्या जास्त आहे सांगा बघू इथं? विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. म्हणून कोणत्या क्षेत्रातील लोक जास्त आहेत? विद्यार्थी. पर्याय क्रमांक किती आला? 3. शेवटचा प्रश्न बघा, किती प्राध्यापक विद्यार्थी आहेत पण डॉक्टर नाहीत? आता कोणता अंक शोधणार? जो अंक प्राध्यापक आणि विद्यार्थी मध्ये आहे तोच फक्त अंक बघणार ना तुम्ही. पण तो कशात नको पाहिजे? डॉक्टर मध्ये नको पाहिजे. मग आता प्राध्यापक आणि विद्यार्थी यामध्ये अंक असणारा कोणता आहे बघा? 7. इथं आहे, इथं आहे का तो? नाही. म्हणून याचं उत्तर किती येणार? 7. पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीनं वेन आकृतीवर आधारित जर का प्रश्न आले तर या पद्धतीची मांडणी करून तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. आलं लक्षात सगळ्यांच्या? सोपं आहे की नाही? तर या पद्धतीचा वापर करून तुम्ही वेन आकृतीवरील प्रश्न सोडवू शकता. ओके, थँक्यू.